प्रश्न तुमचे, उत्तर आमचे. अचूक, निर्भीड आणि सडेतोड. लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक. तळपत्या उन्हात लेकरांचा सांभाळ करत संसाराचा गाडा हाकणाऱ्या रानरागिणी मेंढपाळ महिलांची विशेष स्टोरी बनवली आहे आमचे पाटोदा प्रतिनिधी सचिन शिंदे यांनी. अंगाची लाही लाही करणाऱ्या तळपत्या उन्हाची पर्वा न करता डोक्यावर संसाराची शिदोरी आणि कडेवर लहान लेकरू घेऊन रानोमाळ भटकंती करणाऱ्या मेंढपाळ महिलांचा संघर्ष आजही कायम आहे. स्वतःचे हक्काचे घर नसतानाही रानावनात जंगली श्वापदांच्या सावटाखाली आपला सुखी संसार थाटणाऱ्या या रानरागिणी खऱ्या अर्थाने कौतुकास पात्र ठरत आहे. सध्या उन्हाचा पारा 40 पार केला असून सर्वसामान्यांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही मेंढपाळ कुटुंबांची भटकंती थांबलेली नाही. आपल्या मेंढ्यांच्या कळपासाठी चाऱ्याचा आणि पाण्याचा शोध घेत या महिला कुटुंबासह मैलोनमैल पायी प्रवास करत आहेत. जंगली श्वापदांची भीती, पाण्याचा तीव्र तुटवडा आणि अंगाची कातडी भाजणारे ऊन अशा सर्व आव्हानांना त्या दररोज धैर्याने सामोरे जात आहेत. या महिलांवर एकाच वेळी अनेक जबाबदाऱ्यांचे ओझे असते. फिरत्या प्रवासात रोज सकाळी एखाद्या झाडाखाली तात्पुरती चूल मांडून स्वयंपाक करण्यापासून ते पुरुषांच्या बरोबरीने मेंढ्यांची राखण करण्यापर्यंत सर्व कामे त्या लीलया पेलतात. विशेष म्हणजे शिक्षण आणि आधुनिक वैद्यकीय सुविधांपासून दूर असूनही या माता आपल्या लहान लेकरांचे संगोपन अतिशय प्रेमाने आणि जबाबदारीने करतात. भर उन्हात झाडाची सावली हाच त्यांचा पाळणा बनतो आणि निसर्गाच्या सानिध्यातच ही बालके मोठी होतात. एवढ्या खडतर आयुष्यातही त्यांच्या चेहऱ्यावरचे हसू आणि जगण्याची जिद्द अजिबात कमी होत नाही. निसर्गाशी जुळवून घेत अत्यंत प्रामाणिकपणे आपला संसार सुखाने चालवण्याची त्यांची ही जीवनशैली समाजासाठी थक्क करणारी आहे. या अविरत चालणाऱ्या संघर्षात आता मेंढपाळ बांधव आणि महिलांनी शासनाकडे मदतीची आर्त हाक दिली आहे. सातत्याने बदलणारे हवामान, चाऱ्याची टंचाई आणि भटकंती दरम्यान होणारे हल्ले यामुळे हा व्यवसाय धोक्यात आला आहे. त्यामुळे शासनाने मेंढपाळांच्या मुलांसाठी फिरत्या शाळा सुरू कराव्यात, आरोग्याची काळजी घेण्यासाठी फिरते दवाखाने उपलब्ध करून द्यावेत अशी मुख्य मागणी हे कुटुंब करत आहे. तसेच जंगलात किंवा माळरानावर मेंढ्या चरताना येणाऱ्या अडचणी दूर व्हाव्यात आणि वन विभागाकडून होणारा त्रास थांबवून हक्काचे चराई क्षेत्र उपलब्ध करून द्यावे अशी रास्त अपेक्षा या मेंढपाळांनी शासनाकडून व्यक्त केली आहे. सरकारने या कष्टकऱ्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष दिल्यास त्यांच्या जगण्याला खरा आधार मिळेल अशी भावना व्यक्त होत आहे. आम्ही टिप्प्या गावातून येईल इथं इकडं चारणीला, पण असंच रात दिवसचं बा आम्हाला असं फिरावं लागतं. जनावर या जित्राबाला असं वारं वावदन पाणी पाऊस जर आला तर आम्हाला सोयी नाही. कसं जगावा बा आम्ही, कुठं कुठं फिरावं लागतं. काय शेतकरी बसू देते नाही, काय सण करते नाही. मग तेवढ्या रातपाटचं आम्हाला हे बिडार घ्यावा लागतं, डोक्यावरी कसं बी फिरावं लागतं. हे असा त्रास आहे जनावरांचा, अशी हे असं बिबटे ते जनावरांना हे करायला हे नाही.